विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। DFSL ने नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलंय, ते तुमच्या फार कामाचं आहे। बघा, फेब्रुवारी 2024 मध्ये यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती। सायंटिफिक असिस्टंट, सिनियर लॅब, ज्युनियर लॅब आणि स्टोअरचं पण एक पद होतं, क्लर्कचं होतं। आता हे फेब्रुवारीमध्ये आपण फॉर्म भरले जर असाल तर हे प्रसिद्धीपत्रक तुमच्या फार कामाचं आहे। ॲक्च्युअल काय आहे, काय ट्विस्ट आहे ते सगळं इन डिटेल आपण बघणार आहे। ही लाईव्ह वेबसाईट आहे त्यांची। आता मी लाईव्ह का दाखवते याचं रिझन आहे, कारण मला एक दोन मेसेजेस असे पडले, फेब्रुवारीमध्ये ती फॉर्म भरले होते, आता सगळे विसरून गेली की काय, टेलिग्रामला फेक तर नाहीये ना, याच्यासाठी आपण लाईव्ह साईटवर तुम्हाला दाखवणार आहे की त्यांनी काय प्रसिद्धीपत्रक पब्लिश केलेलं आहे। बघा, आपण आलो आहोत dfslmaharashtra.gov.in वर। मी रिफ्रेश करतो। बघा, हे प्रसिद्धीपत्रक फार कामाचं आहे। रिफ्रेश होतंय तोपर्यंत तुम्हाला सांगतो एक्झाम डेट्स आलेले आहेत। त्यांनी सांगितलंय की या दिवशी एक्झाम होणार आहे, पण ते काय सांगणार आहेत याच्या अगोदर आपण व्यवस्थित तयार आहोत का हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण फेब्रुवारीमध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही रिलॅक्स झालेला असाल, आता मात्र शेवटचे 15-20 दिवस तुमच्या हातात राहिलेत। काय करायची स्ट्रॅटेजी इन डिटेल तुम्हाला भेटणार आहे। बघा, साईटवर आपण आलो आहोत। आता तुम्हाला जर हे प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करायचं असेल, ॲक्च्युअली मी टेलिग्रामवर, आपल्या ॲप्लिकेशनवर, यूट्यूबवर सगळीकडे ते दाखवलेलं आहे, तुमच्यापर्यंत ते पोहोचलं असेल। जरी नाही पोहोचलं तर तुम्ही काय करणार आहेत, तुमच्या मोबाईलवर dfsl.maharashtra.gov.in वर तुम्ही गुगल साईटवर ओपन केली, ही साईट ओपन होईल। गुगलवर या ठिकाणी बघा एक स्क्रोलिंग पट्टी आहे, सगळं पुढे जाऊ द्यायचं। सगळ्यात शेवटी बघा परीक्षेबाबत सूचना, डन इथपर्यंत आलात, इथे क्लिक करायचं। इथे क्लिक केल्यानंतर हे नोटिफिकेशन त्यांचं ओपन होतं। काय आहे इन डिटेल आपण बघूया। बघा, प्रसिद्धीपत्रक परीक्षेच्या आयोजनाबाबत काय सांगायचंय, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय। आता हे तुम्हाला कदाचित एकदम क्लिअर दिसणार नाही, काळजी करू नका, डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत। टेलिग्रामवर याची हे प्रसिद्धीपत्रक मी तुम्हाला ऑलरेडी सकाळीच टाकलेलं आहे, ॲपवर पण आहे, यूट्यूबला पण आहे। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधीनस्थ गट क या संवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात क्रमांक 1 सन 2024 दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या जाहिरातीस, आता महत्त्वाचं आहे, त्या जाहिरातीस अनुसरून गट क संवर्गातील पदांसाठी आता फार 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 महत्त्वाचं दिनांक 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर व 23 सप्टेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बस, म्हणजे आता एक्झाम आहे, डेट कोणते आहेत, 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर, त्यांनी डेट पण दिलेला आहे। आता तुमचा दुसरा प्रश्न, सर हॉल तिकीट कुठून डाउनलोड करायचे, अजून त्यांनी लिंक दिलेली नाहीये हॉल तिकीट डाउनलोड करायला। 1 ते 2 दिवसामध्ये ते लिंक पण देतील, त्याचा पुन्हा सेपरेट तुमच्यासाठी व्हिडिओ येणार आहे। सध्या जाऊन लगेच लॉग इन करत बसू नका, डेट्स कळल्या असतील तुम्हाला। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आत्तापर्यंत थोडाफार अभ्यास केला असेल तर चांगली गोष्ट आहे। आतापासून 19 तारखेपर्यंत तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागणार आहे, जर तुम्हाला ही एक पोस्ट पाहिजे असेल तर। या 3 दिवसांमध्ये सगळ्या पोस्टच्या ते जी जाहिरात दिली होती त्याच्या सगळ्या पोस्टच्या एक्झाम होणार आहेत, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहेत। आता ही कशी होती, काय होती, हे सगळं आपल्याला माहिती आहे। म्हणजे आपण सुरुवातीपासून सांगत होतो TCS पॅटर्न आहे, आता त्यांनी आपण RTI टाकला, त्यांनी त्याच्यात मेन्शन केलं, जे टेलिग्रामला मी त्याचा फोटो टाकलेला आहे की TCS एक्झाम घेणार आहे। आता त्यांनी डेट सांगितली। बघा, तुम्हाला आठवत असेल, जर तुमचे कॉल्स आले असतील तर मी तेव्हा सांगितलं होतं सप्टेंबर एंडिंगच्या आसपास एक्झाम होणारच आहे। खूप लोकांना वाटत होतं की डिसेंबरमध्ये होणार आहे, टेलिग्राममध्ये काही ठिकाणी होतं डिसेंबरला होणारच नाही, आमचे पैसे बुडाले, असे खूप सारे अफवा होतात। एक्झाम होणार आहे, कधी होणार आहे, 19 सप्टेंबर, 20 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर 2024 रोजी। विद्यार्थी मित्रांनो, जर अभ्यास केला असेल तुम्ही, ती चांगलीच गोष्ट आहे, नसेल केला तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे। आपण 1 सप्टेंबर पासून एक फास्ट ट्रॅक बॅच आपण स्टार्ट करतोय। 1 सप्टेंबर पासून ही जी बॅच आहे ती ऑल पोस्ट, जेवढ्या पोस्ट आहेत, सिनियर लॅब, ज्युनियर लॅब, क्लर्क, सायंटिफिक असिस्टंट, या सगळ्यांचा टेक्निकल पार्ट या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत। ही जी बॅच आहे ना, 1 सप्टेंबर पासून स्टार्ट होणारी, एक्झाम ओरिएंटेड अप्रोच आहे तिचा। याच्यामध्ये टेस्ट सिरीज सगळ्या इन्क्लूड केलेल्या आहेत।
टेस्ट सिरीजमध्ये जे MCQs तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत 1200-1300 MCQs ते देखील इथं आहेत. ते डाउनलोड करून तुम्ही प्रिंट पण काढू शकता त्याची या बॅचमध्ये. यासोबत याची व्हॅलिडिटी एक्झाम होईपर्यंतच असणार आहे. या बॅचमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं की आपण ना 1 सप्टेंबर नंतर एक्झाम होईपर्यंत म्हणजे 19-20 तारखेपर्यंत तुम्हाला ना या ठिकाणी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये 6 ते 7 तास लाईव्ह फॉर्मॅटमध्ये रिव्हिजन लेक्चर्स याच्यामध्ये असणार आहेत. लाईव्ह असणार आहेत, तुम्हाला ते अटेंड करायचे आहेत. लाईव्ह जरी तुम्ही अटेंड नाही केले तर ते रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्ही पुन्हा कधीतरी परत एक्झाम होईपर्यंत एक्झामपर्यंत बघू शकता. यासोबतच याच्यामध्ये काही PYQs, काही VIMP MCQs दिलेले आहेत. सॉल्विंग सेशन्स पण आहेत, प्रॅक्टिससाठी पण दिलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करून प्रिंट पण करू शकता. नोट्स पण याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेले आहे. म्हणजे ना तुमची कोणतीही म्हणजे कोणत्याही पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला ते या बॅचमध्ये तुमचं कव्हर होणार आहे. कधीपासून सुरुवात करतोय सर आपण? 1 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पर्यंत ही बॅच रन होणार आहे. ज्यांनी ऑलरेडी बॅच जॉईन केली तर त्यांना सांगतो टेस्ट सिरीज फार महत्त्वाची आहे. आता तुमचा अभ्यास सगळा झालेला असेल तर तुमच्यासाठी टेस्ट सिरीज मस्ट आहे. तुमच्यासाठी फुल अँड टेस्ट सिरीज सुद्धा सिनियर लॅब, ज्युनियर लॅब, सायंटिफिक असिस्टंटसाठी अवेलेबल करून दिलेली आहे. जर मला जॉईन व्हायचं तर मी काय केलं पाहिजे सर? तर आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला PDK अकॅडमी म्हणून, इथं जाऊन इन्स्टॉल करा आणि जॉईन होऊ शकता. या व्यतिरिक्त हे आमचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे. काय होतं ना, स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला जर अपडेट राहायचं असेल तर कोणाला तरी एकदा मेंटरला कनेक्ट असलं पाहिजे आणि याच्यासाठी हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. या ठिकाणी तुम्ही जॉईन असलंच पाहिजे. पटकन अपडेट तुमच्यापर्यंत येते, नाही तर एक्झाम होऊन जायची तरी तुम्हाला कळणारच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला जॉईन व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी हे सगळा प्रयत्न आहे. जर सेशन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.